मला तरी वाटते 25वा वर्ष आहे या स्पर्धेत आणि एक माझ्यानुसार मला वाटतं प्रवीण DBN लाईव्हनं देखील याच स्पर्धेपासून सुरू केलं होतं का आपलं लाईव्ह टेलिकास्ट बरोबर ना. येस कारण मला वाटतं आपण जेव्हा नारंगीची NCC चषक 25वा NCC चषक स्पर्धा पूर्ण केली त्यावेळेस मी ते ऐकलं होतं की DBN लाईव्हनं आपल्या लाईव्ह टेलिकास्टची सुरुवात याच गणपत बाबूराव पाटील चषकामधूनच केली होती. म्हणजे एक प्रकारे म्हणू शकतो आपण जवळपास प्रवीण की DBN लाईव्हला देखील 25 वर्ष पूर्ण झालेत असं म्हणू शकतो. दोन्ही संघाचे कर्णधारांना विनंती करतो आपला 12 मॅन पाठवा. बॉलर सेम प्लीज. देखिए हर कप्तान से हमारी विनंती, हर टीम से विनंती है कि आपका 12 मैन हमारे कॉम बॉक्स में होना अनिवार्य रहेगा, वरना फिर आपको पेनल्टी का भी सामना करना पड़ेगा. अब बरसा जी आपने जो जिक्र किया था ना कि इसी मैदान पर हम छोटे थे जब हम भी आते थे तो एक लाजवाब मुकाबले, मगर आज चलिए मैच की तरफ चलेंगे. एक लाजवाब मुकाबले को लेकर उसके बाद वो चर्चा होती रहेगी. चला 12th मॅच येऊ द्या. झहीरने ज्याप्रमाणे अनाउन्समेंट केलं तुमचा 12वा खेळाडू आमच्यापर्यंत कॉम्बॉक्समध्ये यायला हवा, जेणेकरून मित्रांनो तुमची जी नावं आहेत लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे आणि लाईव्ह टेलिकास्ट सुरू असल्या कारणाचं तुमच्या खेळाडूंची नावं व्यवस्थितरित्या समालोचकाला देखील लोकांपर्यंत ती पोहोचवता येत आहेत. स्ट्राईक एंडला आपण राजेशला पाहतोय, नॉन स्ट्राईकला आपण पाहतोय आकाश या खेळाडूला आणि गोलंदाजी ट्रॅकवर आपण गोलंदाज पाहतोय तुषार. पहिला चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न यावेळेस थोडासा टर्न पाहिला आपण, स्विंग पाहिला. झहीर चेंडू पडल्यानंतर जवळपास मिड विकेटवर चेंडू पिच केला होता, त्यानंतर चेंडू थोडासा बाहेर निघतोय. आणि एक वैशिष्ट्य आपण ज्या वेळेस सराव करतो, बरेचसे संघ आहेत इथे जवळपास 22 संघ आज देखील खेळणार आहेत. त्या 22 संघांमधून 101% मी सांगेल झहीर याच्यामध्ये 20 संघ आहेत हे कॉन्क्रीट विकेटवर सराव करत असतील. या 22 संघांमधून 20 संघ असे असतील जे कॉन्क्रीट विकेटवर सराव करत असतील, 2 संघ असे असतील जे मातीच्या पिचवर सराव करत असतील. तर बहुतांश ठिकाणी मातीचे विकेट राहिले नाहीत, कॉन्क्रीटच्या विकेट राहिले. त्याच्यामुळे कॉन्क्रीटच्या विकेटवर खेळण्याचा अनुभव वेगळा असतो आणि मातीच्या विकेटवर खेळण्याचा अनुभव वेगळा असतो. झहीर सही कहा सर जी आपने. देखिए युवा क्रिकेट कमेटी मंडनगढ़ जब गेंदबाजों पर टॉस जीता था कप्तान ने तो कहा कि हम फील्डिंग करेंगे, क्योंकि भरसा जी थोड़ी दिनों पहले की बात की जाए तो इसी मैदान पर मनोरंजन प्रीमियर लीग का पार पे गई है और एक बेहतरीन मुकाबला होगा दोनों टीमों में. और बेहतरीन गेंद थी, ऑन साइड खेलना चाहते थे, बैट और गेंद का संबंध नहीं. गेंद विकेट कीपर के 10 स्थानों में डॉट बॉल. आप यहां पर डॉट गेंदे आएगी उतना प्रेशर बढ़ेगा. बरसा जी और अपने सही कहा कि इस मैदान पर एक एक गेंद आपके लिए इवेंट के बराबर है, क्योंकि आप इतने बड़े दूर से आए हैं तो एक 3 ओवर का मुकाबला हो 2 ओवर का मतलब नहीं रखता. मगर आपका जो काम है ना मैदान के अंदर, कप्तान ने जो आपको पारी के लिए भेजा है वो पारी का आगाज कर आपको इस मैदान से आना होगा. नक्कीच झहीर 18 चेंडू तुमच्या फक्त हातामध्ये आहेत. क्या बात आहे. यावेळेस देखील मात्र पंच वळतायत, वाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून या ठिकाणी दिला जातोय. ज्याप्रमाणे नक्कीच उल्लेख चांगला केला तुम्ही झहीर, कारण तुम्ही इतक्या लांबून येत आहेत. मंडणगडच्या या टीमच्या विषयी म्हणायचं गेलं तर जवळपास रत्नागिरी, आपण असं म्हणू शकतो रत्नागिरी दापोळी या ठिकाणावरून आज संघ इथे दाखल झाला असं आपण म्हणू शकतोय. तर एका साईडला आहे GM वॉरियर्स म्हणजे तुंगारफाडा, ज्या ठिकाणी एक इंडस्ट्री एरिया आहे, कंपनी आहे, तिकडचेही आपण खेळाडू पाहतोय. ऑन साईडला यावेळेस पूर्ण फोर्सनं चेंडूला पाठवून दिले 6 धावांसाठी षटकार. अब रिप्ले देख सकते हैं. ओवर पिच गेंद थी, एक लाजवाब अंदाज में उनके रडार में थी और गेंद को भेज दिया सीमा रेखा के बाहर. बल्ले गेंदबाजों पर हमले चढ़ाए जाते हुए बरसा जी क्या करना चाहेंगे आप? एक बेहतरीन मुकाबला है. अगली गेंद खेल तैयार. फिर से ऑन साइड खेला, मिडान से गेंद जा रही है मिड विकेट पर, जब तक इनको फील्ड किया जाएगा और दूसरे रन की मांग है, दूसरा रन भी आसानी से पूरा किया जाएगा. अब मैंने कहा ना बरसा जी के मंडनगढ़ की टीमों की बात की जाए तो इस मैदान पर अभी थोड़ी दिन पहले मंडनगढ़ प्रीमियर लीग का पार पाड़ी गई है और बेहतरीन मुकाबले हमें देखने को मिलेगा. 8 से 6-7 टीमें इस मैदान पर वो खेलने आने वाली है. दूर का सफर तय कर आए, आपको मेहनत इस मैदान पर करनी पड़ेगी. मेहनत करने वालों को ऊपर वाला देकर जाता है, मेहनत बिना सब कुछ अधूरा रहेगा. नक्कीच झहीर, कारण ऑफ साईडला फटका आपण पाहतोय, चांगला फटका मात्र पूर्ण फोर्सनं देखील खेळला गेला होता. ज्याप्रमाणे तुम्ही उल्लेख केला झहीर की मेहनत, कारण देव देखील कुणाला सहजासहजी फळ देत नाहीये. ज्याची मेहनत असते त्याचं फळ त्याला नक्कीच मिळते. तर मेहनत ही प्रत्येकाला करावीच लागेल. 18 चेंडू फक्त तुमच्या हातामध्ये आहेत. 18 चेंडूमध्ये जास्तीत जास्त धावा कशा करता येतील याचा प्रत्येक खेळाडू प्रयत्न नक्कीच करतो, त्याच्यामुळे त्याला मेहनत तर करावी लागेलच. आणि मंडणगडच्या विषयी तुम्ही म्हटलं, कारण या मंडणगडवाल्यांचं देखील मी कौतुक करेन, कारण ज्या मुंबई परिसरामध्ये जे चाकरमान्य आहेत, रत्नागिरीवरून जे चाकरमान्य मुंबई परिसरामध्ये राहतात, मग त्याच्यामध्ये मुंबई म्हणा, वसई म्हणा,
पालघर म्हणा या परिसरामध्ये चाकरमान्य जे रत्नागिरीचे राहतात त्या लोकांसाठी त्या व्यक्तींना एकत्र आणण्याचं काम मंडणगड प्रीमियर लीग जी आहे ती करत आहे. लक्षात ठेव झहीर, त्यासाठी मी त्यांचं कौतुक करेन. वाईटचा इशारा आहे, कारण कुठेतरी आपल्याला रत्नागिरीला जाता येणार नाहीये, आपल्याला मंडणगडला जाता येणार नाहीये. इकडचे आपले चाकरमान्य आहेत त्यांना देखील आपण शनिवार रविवारचा दिवस राखून ठेवूया, एक प्रीमियर लीग खेळूया. त्याच्यामुळे आम्ही पांजुला देखील ते प्रीमियर लीग पाहिले, वसई कोपरी विरार कोपरी इथे देखील नारंगीच्या मैदानावर देखील ते आपण प्रीमियर लीग पाहिलंय. म्हणजे ते त्यांच्या लोकांना एकत्र आणण्याचं ते काम करतायत, ते चांगली गोष्ट आहे नक्कीच. सॉफ्ट हँडनं फक्त चेंडूला दिशा देण्याचं काम त्या ठिकाणी केलं गेलं. सिंगल तर क्विकली पूर्ण केला गेला. इथे एक इथे मिळेल नक्कीच. धावा झालेत फळकावर, त्या म्हणजेच 12 धावा. षटक क्रमांक आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये पहिलं पूर्ण झालंय. चांगली स्थिती आहे. एक षटकार आपण या ओव्हरमध्ये पाहिला. जवळजवळ आपण पाहिलं तर तिसऱ्या चेंडूवर षटकार आला. सुरुवातीचे तुषारने 2 चेंडू डॉट टाकले होते झहीर, त्यानंतर तिसऱ्या चेंडूवर षटकार, त्यानंतर डबल सिंगल सिंगल. म्हणजे कुठेतरी जे चेंडू डॉट गेले होते ते कव्हर करण्याचं काम त्या ठिकाणी बॅटर राजेशनं केलं. सही कहा सर जी आपने. और देखिए जैसे मंडनगढ़ का पूरे प्रीमियर लीग की बात की जाए तो भरत मौर्य और फिर उसके बाद धनंजय को पाटिल सर जी, ये 2 बेहतरीन कमेंटेटर, उनकी टूर्नामेंट में बेहतरीन आवाज के मालिक, उनकी छाप छोड़ते जैसे नारंगी के मैदान पर होता है तो फिर तुकाराम मांगेला सर जी हो, फिर प्रशांत अदोरे सर जी हो, उसके बाद राजेश कुरे सर जी हो, ये तमाम कमेंटेटर इसी मंच से अपनी आवाज की छाप छोड़ते हुए नजर आते हैं. बस सर जी पहली ओवर का खेल समाप्त हुआ. तुषार गेंदबाजी पर से थोड़े से महंगे साबित हुए कहूंगा. इस मैदान पर 12 रन कर दिए गए. पहली गेंद पर छटकार, 2 गेंदें लगातार डॉट और 6 रन आने के बाद तीसरी ओवर पर दूसरे बॉलर रोहन आएंगे गेंदबाजी पर. राजेश एक तरफ है तो एक तरफ बात की जाए तो आकाश ये छोटी मैदान पर है. जीएम वॉरिस टीम के द्वारा एक बड़ा मुकाबला है, बिग फाइट है. बिग ब्रो आप देख रहे, चौथा मुकाबला आज के दिन का तीसरा दिन है. और भरत सर जी ये तीसरे मुकाबले की बात की जाए तो एक लाजवाब अंदाज में हुआ. ये चौथे मुकाबले की शुरुआत है. कौन से अंदाज में ये चौथा मुकाबला खेला जाएगा ये देखने वाली बात होगी. अगली गेंद रिवर्स खेलना चाहते थे, बहुत ही ऑप्शन के बाहर गेंद, वाइट का इशारा आता हुआ. अवांतर अवांतर धावेचा या ठिकाणी इशारा दिला जातोय. धावा कशा येऊ द्या झहीर, मात्र धावा येणं गरजेचे आहेत, हे तितकंच गरजेचं आहे. इथे मात्र अवांतर चेंडू हाताळला गेला. लेफ्ट हँड बॅटर आहे. लेफ्ट हँड राईटचं कॉम्बिनेशन ज्यावेळेस असतं त्यावेळेस गोलंदाजावर थोडंसं यावेळेस ऑन साईडला फटका आपण चांगला पाहतोय. चांगलं शतरक्षण त्या ठिकाणी केलं गेलं. एक धाव इथे देखील मिळेल. 1 न मात्र स्कोरबोर्ड पुढे सरकतोय. धावा झालेल्या आहेत फळकावर, त्या म्हणजेच 14 धावा. गार्गी 11 आणि पोलीस 11 दोन्ही टीम कॅप्टन आपण टॉस करण्यासाठी या. गार्गी 11 आणि पोलीस 11 दोन्ही टीम कॅप्टन प्लीज आपण लगेच नाणेफेक करण्यासाठी यायचं आहे. चला दोन्ही कर्णधार गार्गी 11 आणि तसंच आपण पाहतो तर पोलीस 11 टीम के कप्तान से विनंती करी जाती है टॉस किया जाए. दूसरा और पगड़ी पर चलता हुआ अगली गेंद बल्लेबाज के लिए तैयार. आउटसाइड खेलना चाहते थे, गेंद अंदर के करीब थी, अपील हुई मगर अंपायर ने कहा कि इम्पैक्ट देखा गया. गेंद थोड़ा सा स्टॉम्प के ऊपर से शरीर के ऊपर लगी और वाकई में पैर के अंदर गेंद थी मगर पैर के ऊपर लगती हुई नजर आई. और भरत सर जी ये बेहतरीन गेंदबाजी का नजारा पेश करते हुए नजर आ रहे. युवा गेंदबाज है और युवा गेंदबाज थोड़ी सी इस मैदान पर साबित होते हुए नजर आ रहे. त्यासाठी म्हटलं ना सुरुवात मी झहीर समालोचकाची आजच्या दिवसाची सुरुवात मी कशी केली की ही जी स्पर्धा आहे, हे जे मैदान आहे, या मैदानात बऱ्याच जरा लोकांचं स्वप्न असतं खेळण्याचे, ते युवा खेळ आहेत. यांची देखील इच्छा होती की या मैदानावर मला खेळायचं आहे. ती इच्छा पूर्ण होते. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आहे, फोर्स तर केला होता, टायमिंग मात्र थोडंसं कमी पडला गेला, एलिमिनेशन कुठेतरी कमी पडला गेला. अतिशय सुंदर हा कॅच कॅरी केला गेला. इथे मात्र बॅटर बाद होईल. मिस्टर राजेश परतीच्या मार्गी आउट. अब भरत सर जी देखिए पहले दिन से इस टूर्नामेंट की शुरुआत ही सोमवार का दिन था 23 तारीख दिसंबर की और फिर उसके बाद 24 आज के दिन 25 तारीख दिसंबर बात की जाए तो किस्मत है आज. मगर दोस्तों बात की जाए ना भरत सर जी की इस मैदान पर आज जनताओं का मेला इस मैदान पर हमें देखने को मिलता हुआ नजर आ रहा है. या स्पर्धेला नारंगीची जत्राच म्हटलं जातं, कारण नारंगीची जत्रा थोडीशी उशीर आहे. मात्र ह्या स्पर्धेला तेच नाव दिलं जातं कारण भरपूर प्रेक्षकांचा प्रतिसाद, भरपूर संघांचा प्रतिसाद असतो या स्पर्धेला. त्याच्यामुळे हा 7 दिवस मी म्हणेल ज्याप्रमाणे आपली निर्मळची यात्रा कशी असते त्याप्रमाणे ही 7 दिवस नारंगीची यात्रा आहे असं मी नक्कीच म्हणेल. ऑन साईडला फटका चांगला आहे. स्क्वेअर लेग डीप मधून फिल्डर येतोय, स्ट्राईक एंडला थ्रो देतोय. क्या बात आहे, अप्रतिम थ्रो, चांगला फेक त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. धावा झालेल्या आहेत त्या म्हणजेच 15-15. षटक क्रमांक आपण दुसऱ्या मैदानाच्या आतमध्ये पाहतोय आणि
बरेचशी लोक आहेत, जे अशी काही लोक आहेत ज्यांना या मैदानावर यायचं असतं, ते देखील एन्जॉय करण्यासाठी येत आहेत. भले आपण क्रिकेट खेळायचं ना, फक्त इथे जाऊन नारंगीच्या मैदानात एन्जॉय करत बसायचं. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय, की नारंगीच्या मैदानात रजनी स्पर्धा ज्यावेळेस असते ना, त्यावेळेस खूप मजा येते. सही का भरत सर जी, आपने एक बेहतरीन ये मुकाबला है, ऑन साइड पर गेंद को खेल दिया है, गेंद हवा में थी मगर खिलाड़ी से बहुत दूर रहेगी. जब तक गेंद को फील्ड किया जाएगा विकेट कीपर के दस्तान में थ्रो आता हुआ, जब तक 2 रन पूरे किए दोनों बैटर ने, और इस 2 रन के साथ रन संख्या जाकर पहुंची हुई 17 रनों पर 1 विकेट के नुकसान पर जीएम स्पोर्टिला टीम की. जीएम वॉरियर्स या टीमच्या विषयी म्हणायचं गेलं जाहीर, आज क्रिसमस 25 डिसेंबर क्रिसमसचा दिवस, नाताळचा दिवस. नाताळच्या नक्कीच सर्व ख्रिस्त बांधवांना खूप खूप शुभेच्छा असतील. कुठेतरी इंडस्ट्री एरियाला सुट्टी आहे आणि ती सुट्टी इथे एन्जॉय करण्यासाठी जीएम वॉरियर्सचा संघ आलाय. हा षटकार 6. त्या बुलेटच्या विषयी चांगलं विश्लेषण केलं असता जाहीर. सुट्टी, आठवड्याचे 6 दिवस आपण काम करतोय इंडस्ट्री एरियामध्ये. जीएम वॉरियर्स, जीएम ही कंपनी आहे आणि त्या कंपनीची मुलं कामं करतायत. इथून मात्र क्रिसमसची सुट्टी, तर क्रिसमसची सुट्टी आपण क्रिकेटच्या त्या मैदानात जाऊन एन्जॉय करूया, घालूया, असा कदाचित त्या जीएम वॉरियर्स यांचा तो प्रयत्न. आणि खरोखरच आज कुठेतरी हा संघ लाईव्ह टेलिकास्टमध्ये दिसतोय, हे त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचं. चांगला फटका, जबरदस्त फटका खेळला गेला. धावसंख्या 23. आकाश या खेळाडूला आपण पाहतोय 4 चेंडू 10 धावसंख्येवर हा खेळाडू खेळतोय. सलमान हा देखील आपला खेळाडू पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. ही जोडी आपण या ठिकाणी पाहिली. इथे देखील तो उल्लेख केला गेला त्या गाण्याच्या माध्यमातून, चढ जाऊ डबल सीट. लक्षात ठेव जहीर, इथे पार्टनरशिप 18 चेंडूमध्ये खास करून तुम्हाला विकेटवर थांबणं गरजेचं आहे आणि त्या तुमच्या खेळीनं धावसंख्येचा वेग वाढवणं गरजेचं आहे. ही 18 चेंडूंची खेळी तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. सही का भरत सर जी आपने. और जीएम वॉरियर्स टीम की बात की जाए तो अब प्रैक्टिस में है ही नहीं, मगर आज इस मुकाबले में हमें जी जान लगाने हैं. ऑन साइड खेलना चाहते थे, ओवर पिच गेंद थी, टप्पा गिरने के बाद थोड़ी सी अंदर के करीब आई गेंद, विकेट कीपर के दस्तान में डॉट बॉल. एक बेहतरीन गेंदबाजी के साथ शुरुआत हुई है. बस जी 23 रन लगे स्कोरबोर्ड पर, मगर आने वाली 5 गेंदों में 10 से 12 रन लग जाएंगे ना, एक फाइटिंग मुकाबला हमें देखने को मिल जाएगा. नक्कीच नक्कीच. तरी देखील मी तर म्हणेल दिलासा देणारा हा स्कोरबोर्ड उभारलाय जीएम वॉरियर्स या टीमनं. 23 धावा, चांगले स्कोरबोर्ड आपण पाहतोय. फुल ऑफलाईन चेंडू होता, ऑफ साईडला चेंडूला खेळण्याचा प्रयत्न, प्रॉमिसिंग स्ट्रोक त्या ठिकाणी पाहायला मिळत नाही. मात्र याच पंचांकडून नोचा भीमरचा इशारा या ठिकाणी पंचांकडून दिला जातोय. त्यानंतर जहीर असं म्हणता येणार नाहीयेत की ही मुलं सराव करत नाहीत, की ज्याप्रमाणे त्यांचा टान्स आहे, ज्याप्रमाणे त्यांची खेळण्याची पद्धत आपण मैदानाच्या आतमध्ये जहीर पाहतोय, त्यानुसार सरावमध्ये असतील. कधी कधी मधला ब्रेक, लंच ब्रेक जो असतो, तो लंच ब्रेकमध्ये जो वेळ असतो अर्धा तासाचा, तिथे देखील त्यांच्या हातामध्ये कधी कधी बॅट असतील, कंपनीच्या त्या गेटच्या आतमध्ये खेळत असतील ती मुलं, सांगू शकत नाहीये. हा चेंडू असेल फ्री हिट, धावसंख्या 25 फलकावर. काय या फ्री हिटच्या चेंडूला कशा प्रकारे उत्तर दिलं जाईल, की लायसन तर पूर्ण आहे. आकाश अगली गेंद के तैयार है, स्वीप किया है गेंद को गैप में और गेंद चली जाएगी बाउंड्री के बाहर. 4 रनों के लिए फरार. जब मिलते हैं रन 4 तो होता और वाकई में भरत सर जी बात की जाए जीएम के तमाम बल्लेबाजों ने, तमाम टीमों ने रेड टी शर्ट को अपना के मैदान पर उतरे. एक बेहतरीन बल्लेबाजी होती हुई, फील्ड स्वीप करना चाहते थे, अपील की अंपायर के बाद, मगर अंपायर ने कहा पिचिंग गिर गई और लेग स्टंप छोड़कर जारी हुई गेंद थी. लेग बाय का इशारा अंपायर द्वारा आता हुआ एक्स्ट्रा रन के साथ रन संख्या जाकर पहुंची हुई 30 30 रनों पर. आने वाली कुछ ही गेंदों का खेल बाकी है. भरत सर जी क्या कहना चाहेंगे आप? चांगला स्कोरबोर्ड आहे. इथून जर आणखीन काही धावा, 3 चेंडू, मग 3 चेंडूमध्ये जरी 3 धावा किंवा 4 धावा किंवा 5 धावा जाईल, इथे मोठ्या फटक्याची अपेक्षा नाही आहे, तर देखील एक फायटिंग टोटल तर उभारले. मी म्हणेन जीएम वॉरियर्स या टीमनं. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय त्या ठिकाणी. खोलवर टप्प्याचा चेंडू होता, खोदून काढतो बॅटर. शॉर्ट मिड रिझन चेंडूला फील्ड केलं गेलं त्या ठिकाणी. इथे देखील सिंगल प्राप्त होईल. 31 धावा या फलकावर लागल्या जात आहेत. त्यासाठीच मी जाहीर म्हटलं होतं ना की 18 चेंडू तुमच्या जवळ आहेत, 3 षटकांच्या मॅचेस आहेत. इथून तुमची हे 3 षटकं खेळण्याची मानसिकता काय आहे? तुमच्याकडे अनेक मोठमोठे बॅटर्स आहेत, मात्र तुम्ही सुरुवातीला कुठले बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाठवतायत हे देखील तितकंच महत्त्वाचं जाहीर असतं या 18 चेंडूमध्ये खेळण्यासाठी.
क्या वाद आहे, कौतुक असेल या वेळेस. बॅटरपासून थोडंसं लांब राहिलं, प्रामाणिकपणा दाखवला गोलंदाजांना असंच म्हणू शकेल मी, कारण हीच गोलंदाजी असायला हवी या नारंगीच्या मैदानावर. सही कहा सर जी. ओवर पिच गेंद थी, ऑन साइड खेलना चाहते थे, गेंद ने उछाल ली और सीधे विकेट कीपर के दशा में आखिरी गेंद इस इनिंग की. क्या इस मैदान पर आखिरी गेंद पर एक बड़ा शॉट हमें देखने को मिल जाएगा. आकाश स्ट्राइक पर है, ऑन साइड खेलना चाहते थे, गेंद और बल्ले का संबंध नहीं हुआ. अब विकेट को जाना पड़ेगा, आकाश को लौटना पड़ेगा मैदान के बाहर. 31 बने, 32 का टारगेट है दोस्तों. काम मत जाइए, इसके बाद एक और बड़ा मुकाबला आएगा. दोनों कप्तान से विनंती करते कि टॉस के लिए आ जाए प्लीज. चला, गार्गी 11, गार्गी टीम कॅप्टन आणि पोलीस टीम कॅप्टन, पोलीस दल असेल तर प्लीज आपण नाणेफेक करण्यासाठी या. गार्गी 11 आणि पोलीस 11 टीम कॅप्टन, आपण त्वरित नाणेफेक करण्यासाठी यायचं आहे. और बरसा जी आपने सही कहा ना कि किसी भी विनंती हर टीम को चाहिए. तो देखिए आज हमारे बीच में जो हमारी पूरी मुंबई महाराष्ट्र की पुलिस हमारी रक्षा करती है, वो भी इस मैदान पर आज अपना खेल का जलवा भी करने आ रही है. एक लाजवाब मुकाबले हमें देखने को मिल जाएंगे. और दोस्तों यही क्रिकेट का खेल है, यही क्रिकेट में आपको आगे बढ़ने का मौका मिलेगा. और एक लाजवाब मुकाबले के टॉस होने जा रहा है दोनों टीमों के बाद. देखना होगा, गेंदबाज टॉस जीता है पुलिस 11 टीम ने और पहले फील्डिंग करने का फैसला लिया है. बड़ा मुकाबला आएगा. भरत जी हमारे साथ जुड़े रहेंगे और एक लाजवाब मुकाबले की शुरुआत हम देख रहे. तमाम क्रिकेट प्रेमी, तमाम दर्शकों का एक बार हार्दिक हार्दिक स्वागत है. चलेंगे हम मैच के तरफ. गार्गी 11 ने टॉस जीता है और पहले फील्डिंग करने का फैसला लिया. पुलिस लाइन को दी है पहले पुलिस 11 टीम को दी है दावत बल्लेबाजी के लिए. एक बड़ा मुकाबला आएगा भरत जी, मगर ये 32 का पीछा कौन से अंदाज में होगा ये माइक्रोफोन पर जरूर हमारे भरत जी की द्वारा सुनेंगे. जब तक हम एक छोटा सा लेते हैं ब्रेक. ब्रेक में सुनते हैं मधुर संगीत. खरोखरच हे जे गीत आहे ही एकीची ताकद आहे. खरोखरच नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळ मित्रांनो 25 वर्ष, लक्षात ठेवा 25 वर्ष NCC चषकाला, 25 वर्ष गणपत बाबूराव पाटील स्पर्धेला. आणि ही खायची गोष्ट नाही. सातत्य 25 वर्ष सलग एक स्पर्धा करणं, एखादी स्पर्धा करणं म्हणजे खायची गोष्ट नाहीये. आपण NCC चषक पाहिला असेल, काय ते आयोजन नियोजन 25वावं वर्ष किती मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी साजरं केलं गेलं होतं. हे देखील 25वावं वर्ष आहे आणि इथे देखील जवळपास 100हून अधिक संघांना या स्पर्धेमध्ये प्रवेश दिला जाणार आहे. म्हणून याच्यामध्ये आपल्याला एक दिसून आलं मित्रांनो की नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळ एक क्रिकेटचा एकोपा, क्रिकेटचा एकोपा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. 25 वर्ष एकजुटीने क्रिकेट खेळलं जात आहे, हे खूप महत्त्वाचं आहे. आपण अनेक ठिकाणी गेलो तर अनेक ठिकाणी अनेक संघ, आज एकीचे 2, दोघांचे 3, तीनाचे 4 संघ झाले आहेत. मात्र इथे NCC स्पोर्ट्स नारंगी हा एकमेव संघ आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. त्याबद्दल नक्कीच नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाचा मी मनापासून आभार व्यक्त करतोय. थँक्यू. खूप चांगलं आयोजन नियोजन आणि खास करून हे जे मैदान, ही मैदान म्हटलं तर जवळपास पालघर जिल्ह्याची शान मी म्हणू शकेल. अशा प्रकारचे मैदान या ठिकाणी खास करून बनवण्यात आलेलं आहे. कौतुक असतं, नेहमी कौतुक करतो. अनेक ठिकाणावरून जे समालोचक येतात ते देखील या मैदानाचं नेहमी कौतुक करत असतात की ह्या मैदानावर खेळणं म्हणजे अक्षरशः लॉर्डच्या मैदानावर खेळण्याचा तो आभास या स्पर्धेमध्ये देखील आपल्याला होईल. मॅचच्या दिशेने जाऊया आपण. GM वॉरियर्स टार्गेट सेट केला आहे 32 धाव्यांचा. युवा मंडणगड हा संघ कशा प्रकारे प्रत्युत्तर देईल या 32 धाव संख्येला. ऑल द बेस्ट दोन्ही संघांना त्या ठिकाणी आम्ही शुभेच्छा देतो. त्यानंतर नेक्स्ट मॅच आपण त्या ठिकाणी पाहणार आहोत. त्यानंतर पुढचा सामना असेल गार्गी 11 ज्यांना नाणेफेक जिंकली, फील्ड्स स्वीकारले आहे आणि पोलीस दल या संघाला मात्र
बॅटिंग करण्यासाठी प्राचारण केला आहे. ऑफ साईडला पॉइंट रेझरमध्ये चेंडूला फक्त ढकलून देण्याचं काम केलं गेलं. एक धाव अकाउंट ओपन केलं गेलं. स्टार्ट ऑफ द फाउंडेशन. तुषारनं मात्र आपलं वैयक्तिक खातं उघडलं गेलं आणि आपल्या टीमचं देखील खातं खोललं गेलं. रेड, जेणेकरून FM रेड FM तुम्हाला माहिती असेल, रेड FMचा देखील अशाच प्रकारचा तो त्यांचा कलर आहे. रेड मिरची असं देखील म्हणू शकतो. पण खूप चांगला गणवेश. आज क्रिसमस आहे आणि क्रिसमसचा कलर देखील प्रवीण रेड असतो, त्याच्यामुळे तो देखील एक लुकचा चांगला मैदानाच्या आतमध्ये वाटतोय. रेड अँड ब्लॅक कॉम्बिनेशन खास करून आहे GM वॉरियर्स. स्टेट डाऊन द ग्राउंड खेळायचं होतं. फटका फसतोय. मागे फिल्डर आहे. चुकी मुळीच होणार नाहीये. पहिला धक्का मंडणगड या टीमला. मिस्टर रोहन बॅक टू द पॅव्हिलियन. गॉन. एक रोहन जातो आणि दुसरा रोहन येतोय. रोहन पारदुले हा खेळाडू आपण या ठिकाणी पाहतोय. टार्गेट इतकंही मोठं नाहीये. लक्षात ठेवा, जवळपास धावा ज्या करायच्या आहेत त्या 32. इतक्या मोठी धावसंख्या नाहीये. पर ओव्हरचा विचार केला आपण 10 ते 11 धावा तुम्हाला पर ओव्हरमध्ये करायच्या आहेत आणि या मैदानावर होणार नाहीये अशातलं चित्र नाहीच आहे. धावा जर तुम्ही केल्यात तर नक्कीच या धावा होऊ शकतील. त्यासाठी प्रयत्न करावा लागेल. ऑफ साईडला खेळायचं होतं यावेळेस. प्रयत्न तोच केला होता बॅटरनं, मात्र काय चेंडू हाताळला गेला. चांगला चेंडू या ठिकाणी हाताळला गेला. पडल्यानंतर चेंडू थोडासा उचले घेतोय. बीट केलं गेलं त्या ठिकाणी बॅटरला. मंडणगड वर्सेस आपण त्या ठिकाणी पाहता GM वॉरियर्स या दोन टीमच्या दरम्यान आपण ही मॅच पाहतोय. 18 चेंडू आणि जवळपास 32 धावेचा टार्गेट सेट केला आहे मंडणगड या टीम समोर. GM वॉरियर्स या टीमनं दोन पंच आपण या ठिकाणी पाहतोय. एका साईडला रामचंद्र यांना पाहतो आपण स्क्वेअर लेगच्या भूमिकेमध्ये आणि एका साईडला आपण गंभीरला पाहतोय. ऑन साईडला मिड विकेट क्षेत्रामध्ये फटका खेळला गेला. इथे देखील एकच धाव मिळेल. आज क्रिसमस सुट्टीचा दिवस, नाताळचा दिवस आणि बरेचशा आज लोकांना सुट्टी असेल. त्या कारणास्तव आज मोठ्या प्रमाणात या ठिकाणी प्रेक्षक वर्ग देखील हा नक्कीच पाहायला मिळू शकेल. कारण नारंगी गावातील जे ग्रामस्थ आहेत त्यांची पावलं देखील या नारंगी क्रीडा मंडळाच्या दिशेनंच नक्कीच वाटचाल करतील. सरळ बॅटनं फटका खेळला गेला. अगदी गोलंदाजाच्या समोर हा फटका. डाऊन द ग्राउंड साइड स्क्रीनच्या अगदी समोर चेंडूला फील्ड केला गेला. सिंगल डबल मध्ये क्विकली पूर्ण करण्याचा प्रयत्न, मात्र या ठिकाणी थर्ड अंपायरला बिझी केलाय. या बघूया आपण काय निर्णय येईल तिसऱ्या पंचांचा. तिसरे पंच मात्र या ठिकाणी बिझी होतील. धावा झाल्या त्या 2. आपण थेट स्क्रीन लाईव्ह टेलिकास्ट पाहू शकाल. हे सगळं DBN लाईव्हची एक खासियत आहे. DBN लाईव्ह या यूट्यूब चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा. जुने असाल तर लाईक करा. कारण लक्षात ठेवा 50,000 सबस्क्रायबरचा पल्ला ओलांडलाय DBN लाईव्ह या यूट्यूब चॅनलनं. जवळपास ते बॅट सुरुवातीलाच स्किट केली असती तर कदाचित पोहोचू शकलं असतं. मात्र बॅट हवी होत होती. पॉपिंग क्रीजच्या आतमध्ये आल्यानंतर ती बॅट कुठेतरी स्किट केली गेली. मात्र लाईनपेक्षा भरपूर लांब होता आणि काही सगळं षडयंत्र टिपलं आहे DBN लाईव्हनं. थँक्यू. कॅमेरामॅन कोण आहे तिकडे? प्रवीण, रोहित चौधरी आहेत का? प्रीत नाहीये यावेळेस देखील. हा फटका चांगला आहे मात्र मिस्टाईन आहे. फटका फसतोय. मागे फिल्डर आहे या ठिकाणी. बॅक टू बॅक आणखीन एक धक्का बसतोय टीम मंडणगड या टीमला. आउट. राहू शकला नाहीये. एक चांगली पार्टनरशिप अपेक्षित असेल. मी म्हटलं की
इतकी मोठी धावसंख्या नाहीये, 40च्या पलीकडची धावसंख्या नाहीये, 30च्या पलीकडची धावसंख्या आहे. 32 धावा तुम्हाला करायच्या आहेत. 12 ओव्हरमध्ये तुम्हाला 10 ते 11 धावा या करायच्या आहेत. इथून तुम्हाला एक स्टँड मी म्हणेल तुम्हाला उभा राहावा लागेल, एक चांगली खेळी साकारावी लागेल आणि प्लस एक चांगली पार्टनरशिप या ठिकाणी अपेक्षित आहे. कारण विकेटचा सिलसिला जो आहे तो अजूनही थांबला नाही आहे. 12 चेंडू आणि 29 धावांची गरज. कारण पहिल्या षटकाची आपण जर खेळी पाहिली तर पहिल्या षटकामध्ये जी धावसंख्या अपेक्षित होती धावसंख्या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली नाहीये मंडणगड या टीमची. कारण पहिल्या षटकामध्ये फक्त 3 धावा आणि त्यानंतर पडलेल्या त्या 2 विकेट, 2 ते 3 विकेट पहिल्या षटकामध्ये पडल्या गेल्या आहेत. म्हणजे धावा जितक्या आहेत तितक्या विकेट देखील मंडणगड या टीमच्या पडल्या आहेत. इथून एक चांगली पार्टनरशिप. या ओव्हरचा विचार केला तर या ओव्हरमध्ये जवळपास 10 ते 15च्या आकड्यापर्यंत या ओव्हरमध्ये धावसंख्या यायला हवी तर एक मॅच होऊ शकेल. पहिला चेंडू यावेळेस लाईन थोडीशी भरकटतोय गोलंदाज, पंचांचा वाईटचा इशारा. एका धावेने ते मात्र भर पडेल. धावा झालेल्या आहेत त्या म्हणजे 4. नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळ नारंगी ही आपण स्पर्धा पाहतोय. गणपत बाबूराव पाटील चषक. फुल ऑफ लाईन चेंडू होता मात्र एलिमिनेशन त्या ठिकाणी कुठेतरी कमी पडलं गेलं. आणखीन एक धक्का. विकेट पडण्याचा सिलसिला मात्र मंडणगड या टीमचा थांबत नाहीये. धावा येत नाहीयेत, त्याहून अधिक मात्र विकेट या ठिकाणी पडत चालले आहेत. वडापाव मुंबईचा सगळ्यात आवडतं खाद्य आहे, लक्षात ठेवा. न्यू बॅटर येतोय मैदानाच्या आतमध्ये रोशन. काल डीबीएन लाईव्ह या टीमचा देखील मी परफॉर्मन्स पाहिला. पहिल्या मॅच मध्ये चांगली कामगिरी डीबीएन लाईव्ह ने केली होती. गोलंदाजी अटॅक मी डीबीएन लाईव्हचा चांगल्या प्रकारे पाहिला होता पहिल्या मॅच मध्ये. दुसऱ्या मॅच मध्ये मात्र डीबीएन लाईव्हला पराभवाच्या छायेत जावं लागलं होतं. तर कुठेतरी हा देखील संघ आपण कालच्या दिवसामध्ये पाहिला या स्पर्धेमध्ये खेळताना. त्यांची देखील इच्छा आहे की आमच्या हातामध्ये किती वेळ कॅमेरा असायला, आमच्याकडे देखील बॅट असणं गरजेचं आहे. तर कॅमेऱ्याचे हात सरळ त्या बॅटच्या दांड्यापर्यंत पोहोचले होते. पुल ऑफ लाईनचा चेंडू होता, मिस केला मात्र बॅटर ना चेंडू. बाईचा इशारा पंचांकडून दिला जातोय. धावा झालेल्या आहेत त्या म्हणजेच 5. त्याप्रमाणे पोलीस दल आपण मागच्या मॅच मध्ये पाहणार आहोत. 24 तास ड्युटी करणारे पोलीस आज आपल्याला मैदानाच्या आतमध्ये खेळताना दिसणार आहेत. कधी आपल्या डॉक्टर देखील पाहायला मिळते. स्टेथोस्कोप ज्यांच्या हातामध्ये असतो त्यांच्या हातामध्ये बॅट देखील आपल्याला पाहायला मिळते. अशा देखील मॅचेस आपण या मैदानावर पाहिले आहेत, अनुभवले आहेत. ऑफ साईडला पंच केले गेले चेंडूला. षटकचा कव्हर रिझर्व मध्ये फिल्डर त्या ठिकाणी आहे. एकच धाव इथे मिळेल. एके दुखी से कुछ बनने वाला नहीं है. आमचे साधी समालोचक जे जाहीर असते त्यांनी हा डायलॉग नक्कीच प्रवीण मारला असता. एके दुखी से कुछ बनने वाला नहीं है. अपने पंख खोलने पडेंगे जाहीर. कुठेतरी मोठे फटके तुम्हाला खेळावे लागतील. स्ट्रेट फटका, सरळ बॅटनं सरळ अगदी साईड स्क्रीनच्या समोर फटका खेळलाय. एक धाव तर वेगानं पूर्ण केली. डबलचा कॉल काय थ्रो केला गेला होता, अप्रतिम थ्रो, वेल डन. मात्र रनिंग बिटवीन द विकेट तितकंच देखील चांगलं पाहायला मिळते. 2 धावा इथे देखील मिळते. धावा संख्या फलकावर लागल्या गेलेल्या त्या म्हणजेच 8 धावा. 32 धावेचं टार्गेट आहे. 32 धावेचा पाठलाग करतोय मंडणगडचा संघ. खोलवर टाप्याचा चेंडू इथे देखील हा डेड ऑन स्पॉटचा चेंडू होता. इथे देखील डीप मिड विकेट वरून फिल्डर येईपर्यंत 2 धावा इथे देखील मिळतील. मी म्हटलं की या ओव्हरमध्ये 10 ते 15 यायला हव्यात, मात्र ते चित्र दिसत नाहीये. या ओव्हरचा विचार केला आपण तर फक्त 6 धावा या ओव्हरमध्ये आल्या आहेत. म्हणजे येणाऱ्या या शेवटच्या चेंडूवर एखादा मोठा फटका तर कुठेतरी वापसी असेल मंडणगड या टीमची. ऑफसाईडला इनफिल्डच्या वरून खेळ होतं. प्रयत्न चांगला केला होता त्या ठिकाणी फिल्डरना डीप लॉंग ऑफच्या झेल पर्यंत पोहोचण्यासाठी. मात्र इथे देखील तो कॅच होऊ शकला नाहीये. या शेवटच्या चेंडूवर येतात देखील 2 धावा. संघ पोहोचला गेला मंडणगडचा. तो जवळपास 12 या धावसंख्येवर. येणारे 6 चेंडू आणि येणाऱ्या 6 चेंडू मध्ये 20 धावांची गरज. 6 चेंडू 20 धावा. चला रेडी राहायचंय. गार्गी 11 आणि पोलीस 11 या दोन्ही टीमने रेडी राहायचंय. घेऊया एक छोटासा डीजे ब्रेक, त्यानंतर येऊया या पुढच्या ओव्हरच्या दिशेनं.
6 चेंडू आणि 20 करायचे आहेत. पहिला चेंडू रायझिंग डिलिव्हरी हाताळली गेली. काय चेंडू हाताळला गेला, अप्रतिमरित्या चेंडू हाताळला गेला आणि कौतुक असेल. GM वॉरियर्स तुंगार फाटा या परिसरातील संघ आहे वॉरियर्स, आणि काय कामगिरी वॉरियर्स प्रमाणे दाखवले आहे. ऑफ साइडचा चेंडू ऑन साइडला खेळून काढतोय. डीप मिड विकेट वरून फिल्डर येतोय, चेंडूला उचलतोय, स्ट्राइक एंडला थ्रो देतोय. 2 धावा इथे देखील मिळतील. मोठे फटके खेळायचे आहेत. 20 धावा तुम्हाला 6 चेंडू मध्ये करायचे आहेत. इथे मात्र 2 चेंडूंचा खेळ संपलाय. 4 चेंडू शिल्लक आहेत आणि 18 धावा जाहीर करायचे आहेत. म्हणजे इथून मोठे फटके खेळणं तुम्हाला गरजेचं, नाहीतर मात्र तुमचा परतीचा प्रवास सुरू होईल असं मी नक्कीच म्हणू शकेल. यावेळेस उंच आहे, हा कॅच घेतला जाईल का? प्रयत्न तर दोन्ही फिल्डरने केला होता. गोलंदाज देखील स्वतः आला होता. लॉंग ऑन वरून देखील फिल्डर त्या ठिकाणी आला होता. इथे देखील हा कॅच होऊ शकला नाहीये, मात्र मोठा फटका येऊ शकला नाहीये असं मी नक्कीच म्हणू शकेल. 3-17 येणारे शेवटचे 3 चेंडू मध्ये 3 षटकार हवे आहेत मंडणगड या टीमला. रत्नागिरीचा संघ आहे, दापोडी रत्नागिरी. आपण रायगडचा देखील एक संघ पाहिला पहिल्या दिवशी, मला वाटते झहीर. फटका चांगला पाहायला मिळतोय, मात्र एलिमिनेशन कुठेतरी कमी पडला गेला. इथे देखील विकेट. टेलिकास्ट मध्ये तुम्ही रिप्ले पाहू शकाल. बॉल फॉलो पहा, बॉल फॉलो ही डीबीएन लाईव्ह ची मी म्हणेन खासियत आहे. झहीर जवळपास रजनी स्पर्धेमध्ये देखील तो बॉल फॉलो इतक्या अप्रतिमरित्या केला जातोय की खरोखर एखादा नक्कीच चॅनल असायला हवं तर डीबीएन लाईव्ह या युट्यूब चॅनल सारखं असायला हवं. कारण आपण इतका खर्च आयोजनाच्या वेळेस करतोय, त्यावेळेस आपण लाईव्ह टेलिकास्टचा खर्च करताना थोडासा विचार करतोय की ऑफ साइडला फटका आहे. इथे देखील 2 धावा नक्कीच मिळतील. की कमीत कमी खर्चामध्ये कुठलं लाईव्ह टेलिकास्ट मिळेल याकडे प्रत्येक आयोजक नेहमी प्रयत्न करत असतात आणि त्याचा विचार करत असतात. मात्र स्पर्धेला आपण किती मोठ्या प्रमाणात खर्च करतोय, लाख मोलाची स्पर्धा असते आणि त्यावेळेस देखील आपली स्पर्धा ही संपूर्ण जगभरात दिसण्यासाठी एक चांगलं लाईव्ह टेलिकास्ट आपल्याजवळ असणं गरजेचं आहे. हे जर प्रत्येक आयोजकांना जर विचार केला तर नक्कीच डीबीएन लाईव्ह सारख्या चॅनलला जर मी म्हणेल प्रमोट केलं तर आपली स्पर्धा देखील झहीर की ती छोटी असू द्या किंवा मोठी असू द्या, मात्र चांगल्या प्रकारे ते घर बसल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचं काम डीबीएन लाईव्ह करतील. सही का भरोसा जी इस मैदान पर, क्योंकि आपने जो भी एरिया में देखा होगा डीबीएन लाइव को कवरेज करते हुए खल्लास जवाब, नीट एंड क्लीन प्रदर्शन. थँक्यू मंडणगड, तुम्ही या स्पर्धेमध्ये सहभागी झालात त्याबद्दल तुमचं मनापासून आभार. आणि जीएम वॉरियर्स बेस्ट ऑफ लक नेक्स्ट मैच. शुभेच्छा असतील तुम्हाला दुसऱ्या मैच साठी. यस जहीर. सही कहा. और हमारे स्कोरर भी प्रशांत इस मैदान पर उपस्थित होते हुए उनका भी हार्दिक हार्दिक स्वागत है. चलिए दोस्तों, एक लाजवाब मुकाबले की शुरुआत होने जा रही है और उसके बाद जीएम वॉरियर्स टीम ने एक बेहतरीन अंदाज में मुकाबला देखा. मंडणगड टीम अपने इस टूर्नामेंट में सहभागी लिया, आपका बहुत बहुत शुक्रिया. चला त्वरित मैदान ताबा घ्या मित्रांनो. जास्त उशीर करू नका. संघ जास्त आहे तर लक्षात ठेवा 22 संघ संधी दिली गेली आहे. तर आपल्याला विनंती करतो की आपण थोडीशी घाई करत राहा. आज 25 दिसंबर 2024 थरार और भरत सर जी देखिए शांतन सर जी को कल रात के समय में हम